भोकरदन तालुक्यात हवेत फायर करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी बदडले, दोघांना घेतले ताब्यात। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। कुंभारी गावात गावठी कट्ट्यातून हवेत तब्बल 5 फायर करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सुदैवानं या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र ग्रामस्थांनी धाडस दाखवत 2 आरोपींना पकडून थेट भोकरदन पोलिसांच्या ताब्यात दिलंय। मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार कांतीलाल भोसले आणि पृथ्वीराज संतोष चव्हाण दोघेही मूळचे वजीरखेडा व सध्या हसनाबाद इथं वास्तव्यास असलेले हे आपल्या अन्य 3 साथीदारांसह पार्टीकडून हसनाबादकडे जात होते। कुंभारी गावातून जात असताना त्यांनी मोटरसायकलवरून हुल्लडबाजी करत काही ग्रामस्थांना कट मारल्यानं वाद झाला। त्यानंतर हे तरुण सुमारे तासाभरानं पुन्हा गावात परतले। यावेळी त्यांच्या हातात गावठी कट्टा आणि इतर शस्त्र होती। गावात येताच त्यांनी हवेत 5 फायर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। गोळीबारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले, मात्र गावातील युवकांनी प्रसंगवधान राखत आरोपींचा पाठलाग केला। यावेळी 3 जण घटनास्थळावरून पसार झाले, तर पृथ्वीराज संतोष चव्हाण आणि राजकुमार कांतीलाल भोसले यांना ग्रामस्थांनी पकडले। यामध्ये अंकुश फकीरबा सहाने यांनी विशेष धाडस दाखवत पृथ्वीराज चव्हाण याच्याकडील गावठी कट्टा हिसकावून घेतला आणि तो पोलिसांच्या स्वाधीन केला। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉक्टर नितीन कटेकर यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला। घटनास्थळावरून गोळीबारातील रिकामे काडतुसे आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले आहेत। सध्या पकडलेल्या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून फरार झालेल्या तिघांचा शोध सुरू आहे। या घटनेमागील नेमकं कारण आणि आरोपींचा गुन्हेगारी इतिहास याचा सखोल तपास पोलीस करत आहेत।